ही बातमी आहे रोहिणी खडसेंसंदर्भातली। काही क्षणापूर्वी आपल्यापर्यंत माहिती अशी येत होती की रोहिणी खडसे पोलीस आयुक्तांच्या भेटीला जाणार आहेत। 11 वाजता भेट ठरलेली होती, पण भेट रद्द झालेली आहे। रोहिणी खडसे पोलीस आयुक्तांना भेटणार नाहीयेत। आता त्या का भेटणार नाहीयेत, भेट का रद्द झाली याचं कारण अजून समोर आलेलं नाही। पण त्या 11 वाजता पोलीस आयुक्तांची भेट घेणार होत्या। त्याच नव्हे तर रोहित पवार आणि प्रशांत जगताप सुद्धा भेट घेणार होते। तर त्यांच्या भेटीचं काही अजून कळलं नाही, पण रोहिणी खडसे तरी भेट घेणार नाहीयेत। रोहिणी खडसेंचे पती डॉक्टर प्रांजल खेवलकर हे ड्रग्ज पार्टी प्रकरणात अटकेत आहेत। आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांना विचारूया। वैभव, आधी असं कळलं रोहिणी खडसे पोलीस आयुक्तांची भेट घेणार आहेत, आता असं कळतंय की त्या भेट घेणार नाहीयेत, काय सांगाल? सुवर्ण सकाळच्या सत्रामध्ये जी माहिती त्यांच्याकडून देण्यात आलेली होती त्यानुसार 11:30 वाजता रोहिणी खडसे, रोहित पवार आणि प्रशांत जगताप हे तिघे जण पोलीस आयुक्तांना भेटणार होते। मात्र रोहिणी खडसे या पुण्यात पोहोचू शकलेल्या नाहीत असं सांगण्यात येते आणि ही भेट जी आहे ती आता रद्द करण्यात आली आहे। रोहित पवार हे त्यांच्या MCAच्या बैठकीत मोदी बागेतल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या कार्यालयात दुपारी 3 वाजता ते हुजूर पागेमध्ये एका कार्यक्रमासाठी येतील, तेव्हा ते माध्यमांशी बोलतील असं सांगण्यात आलंय। रोहिणी खडसे यांच्याकडून मात्र अजूनपर्यंत कुठलाही निरोप जो आहे तो नाहीये, केवळ भेट रद्द झाली इतकंच अधिकृतरित्या सांगण्यात आलं। बरं, धन्यवाद माहिती दिली त्याबद्दल वैभव। महत्त्वाची बातमी आहे, रोहिणी खडसे या पुण्यामध्ये पोहोचू शकल्या नाहीयेत असं कळतंय, त्यामुळे त्या पोलीस आयुक्तांना भेटणार नाहीयेत। अजून तरी पुढे आज दिवसभरात काही भेट घडेल का याविषयी अजून माहिती मिळालेली नाही, पण आता 11 वाजता ज्या पोलीस आयुक्तांना भेटणार होत्या रोहिणी खडसे ती भेट रद्द झालेली आहे। त्यांच्याबरोबर रोहित पवार आणि प्रशांत जगताप सुद्धा पोलीस आयुक्त भेटणार होते। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार असा पक्ष आणि पक्षाचे नेते असा दावा करतायत की प्रांजल खेवलकर यांच्या संदर्भातलं सगळं सत्य वेळ गेली की समोर येईलच। वर्ध्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची मंथन बैठक सेवाग्रामच्या चरखागृह इथं होणार आहे। विदर्भातील भाजपचे मंत्री, खासदार आणि आमदार हे प्रामुख्याने तिथं उपस्थित राहणार असून निवडणुकांबाबत रणनीती ठरवली जाणार आहे। एकेकाळच्या काँग्रेसचा वर्चस्व असलेल्या जिल्ह्यात आता भाजप मंथन करणार असून या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही, अनेक मंत्री आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हेही उपस्थित राहणार आहेत। सेवाग्राममध्ये होत असलेल्या भाजपच्या बैठकीला निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठं महत्त्व आहे। गांधीजींच्या जिल्ह्यात भाजपची ही पहिलीच बैठक असल्यानं महत्त्व आलेलं आहे। या बाबतीत बोलण्यासाठी राज्याचे मंत्री आणि भाजप नेते पंकज भोयर आहेत। भाऊ, खरं तर सेवाग्राम गांधी विचारांची भूमी आहे, त्या भूमीमध्ये भाजप या विभागीय बैठकांची सुरुवात करताय, नेमका काय संदेश या निमित्ताने देणार आहात? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता विदर्भातल्या लोकप्रतिनिधींना, प्रमुख पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्याकरता आजची बैठक होणार आहे। सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब सुरुवातीला मार्गदर्शन करणार आहेत, नंतर समारोपाला ह्या राज्याचे महसूल मंत्री सन्मान्य चंद्रशेखरजी बावनकुळे हे मार्गदर्शन करणार आहेत। साहजिकच विदर्भातल्या सर्व जिल्ह्याकरता वर्धा हे मध्य ठिकाण त्या ठिकाणी पडतं। सर्व पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना जाण्या येण्याकरता सोयीचं व्हावं याच्याकरता ह्या जिल्ह्याची निवड करण्यात आली। आतापर्यंत काँग्रेसच्या अशा कार्यक्रमांची सुरुवात सेवाग्राममधून होत होती, यावेळी भाजपने ही सुरुवात केलेली आहे, त्यामुळे कुठेतरी विदर्भामध्ये आता काँग्रेसचा विचार संपतोय आणि तो भाजपचा होतोय, हा संदेश देण्याचा प्रयत्न नाही। विदर्भातल्या जनतेने म्हणा किंवा विशेष करून वर्धा जिल्ह्यातल्या जनतेने गांधीजींचं स्वप्न हे झालेल्या निवडणुकीत पूर्ण करून दिलेलं आहे। गांधीजींनी जे स्वप्न त्या ठिकाणी बघितलं होतं की वर्धा जिल्हा हा काँग्रेस मुक्त व्हावा, याच्याकरता विधानसभेत आपण बघितलं की लोकांनी सर्वच्या सर्व 100% यश हे भारतीय जनता पार्टीच्या पारड्यात त्या ठिकाणी दिलेलं आहे। स्वाभाविकच वर्धा जिल्ह्यातला, विदर्भातला, एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेचा कल हा विकासाच्या कामामुळे त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीकडे झालेला आहे। भाऊ, राज्यातल्या ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होईल त्या महायुती म्हणून लढू नये, ती भाजपने स्वबळावर लढावी, कारण जे काही सध्या शिवसेना असतील, राष्ट्रवादीच्या नेत्यांचे जे काही प्रकरण समोर येतात त्यावरून भाजपला डॅमेज होईल अशी भीती कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जाते। अद्यापपर्यंत याच्यावरती कुठलाही निर्णय झालेला नाही। तीनही पक्षाचे वरिष्ठ नेते एकत्रित बसतील आणि त्याच्यावरती ते निर्णय घेतील। पण मुंबई महानगरपालिका तुम्ही स्वबळावर लढणार की महायुती म्हणून लढणार? मी आधीच सांगितल्याप्रमाणे की याच्यावर अद्यापपर्यंत निर्णय झालेला नाही। आमच्या तीनही पक्षाचे वरिष्ठ नेते एकत्रित बसतील आणि त्याच्यावर निर्णय घेतील। वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदयती मांडे, न्यूज 18 लोकमत, वर्धा।
वर्ध्यातल्या भाजप मेळाव्याकडे मुनगंटीवार यांनी पाठ फिरवलेली आहे। मुनगंटीवार बाहेरगावी असल्यानं मेळाव्याला ते हजर राहणार नाहीयेत अशी माहिती मिळते आहे। मग यामुळे सुधीर मुनगंटीवार नाराज आहेत का अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत। आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे यांच्याशी बोलूया। उदय, वर्ध्यामध्ये भाजप मेळावा घेत आहे। पूर्वी हा काँग्रेसचा गड होता, आता मात्र इथं विचारमंथन भाजप करणार आहे आणि मुनगंटीवार त्याला हजर नसणार आहेत, काय सांगाल? अगदी खरं आहे। महायुतीमध्ये भाजप हा मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये आणि भाजपचा गड म्हणून सध्या विदर्भाला पाहिलं जातं, कारण ज्या पद्धतीने गेल्या काही निवडणुकांमध्ये विदर्भात भाजपला यश मिळालेलं, त्यावरून विदर्भाकडून जे आहे ते भाजपला मोठ्या अपेक्षा आहेत। त्यातल्या ज्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यात नागपूर, अमरावती, चंद्रपूर, अकोला आणि इतरही जिल्हा परिषद या महत्त्वाच्या निवडणुका ज्या आहेत त्या काळात होणार आहे आणि त्याचं नियोजन करण्यासाठी जे आहे ते भाजपकडून आज सेवाग्रामच्या चरखा भवन इथं नियोजन मेळावा जो आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे। आणि या मेळाव्याला जे आहे ते विदर्भातले सर्वच आजी माजी खासदार, आमदार, मंत्री आणि महत्त्वाचे पदाधिकारी असणार आहे। मात्र या मेळाव्याकडे जे आहे ते सुधीर मुनगंटीवार यांना पाठ फिरवलेली आहे। या मेळाव्याचं नियोजन आधीच झालं असताना देखील सुधीर मुनगंटीवार आज श्रावण सोमवारचा पहिला सोमवार असल्यानं पूजेसाठी बाहेरगावी गेलेले आहेत, त्यामुळे ते या मेळाव्याला उपस्थित राहू शकणार नसल्याची माहिती जी आहे ती समोर येते। त्यामुळे सुधीर मुनगंटीवार यांची नाराजी कायम आहे असा देखील एक कयास जो आहे तो कार्यकर्त्यांकडून लावला जातोय, कारण सुधीर मुनगंटीवार विदर्भातले ज्येष्ठ नेते आहेत, प्रदेशाध्यक्ष देखील राहिलेले आहेत। त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची तयारी करत असताना सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन मिळणं जे आहे ते अतिशय महत्त्वाचं होतं। मात्र आता त्यांनी या मेळाव्याकडे पाठ फिरवलेली आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये जे आहे ते आता तर्कवितर्क या सगळ्या बाबतीत लावले जात आहेत। यासोबतच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण देखील या मेळाव्याला येणार नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रवींद्र चव्हाण यांना आज भेटीसाठी वेळ दिल्याची माहिती समोर येत आहे। त्यामुळे ते पंतप्रधानांच्या भेटीला जाणार असल्यानं ते आजच्या या मेळाव्याला उपस्थित असणार नाही। त्यामुळे माजी प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये जे आहे ते या मेळाव्याचा जो आहे तो समारोप होणार आहे। नक्की नक्की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येतील आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये हा मेळावा सुरू होणार आहे। बरोबर, धन्यवाद आपण माहिती दिलीत त्याबद्दल। एक मोठी बातमी बघूयात। सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची झालेली अवस्था चौथीमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीनं आपल्या पत्राच्या माध्यमातून व्यक्त केली आहे। तालुक्यातील तडवळे गावात जिल्हा परिषद शाळेच्या भौतिक सुविधा उपलब्ध नसल्यामुळे इयत्ता चौथीत शिकणाऱ्या आरुषीनं सरपंच आणि ग्रामसेवकांना पत्र लिहिलंय आणि आपल्या व्यथा मांडल्या आहेत। शाळेत 44 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षिका असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। आरुषी आपल्या पत्राच्या माध्यमातून पोटतिडकीनं अनेक समस्यांची जाणीव करून देते। माझी शाळेची अवस्था खूप बेकार झालेली आहे, म्हणून मला खूप दुःख वाटत आहे। आमच्या शाळेच्या पायऱ्या पडलेल्या आहेत, पत्रे लपकतात, परत अजून मुलींच्या शौचालयावर मुली येऊन बसतात, परत पाण्याच्या टाकीतले पाणी लोक घेऊन जातात। लोकांनी पुढे गटार केलेले आहे, गवत खूप वाढलेले आहे, परत अजून मुलींच्या शौचालयामध्ये टाकी नाही, त्यामुळे खूप दुर्गंध येत आहे। मुले वारंवार आजारी पडतात। काय बरं, शाळेचे नियोजन चांगलं त्यांनी करावं, जिथले तिथं व्यवस्था करावी, लहान मुलाची व्यवस्था करावी। हे अजून दूषित परिणामामुळे लेकराची लाईफ लागतात, डास मच्छर होतात, कंपाऊंड नाही, पडझडीची दुरुस्ती नाही, पाण्याची व्यवस्था नीट नाही।